बोर्ड इयत्ता 8वीचं डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल प्रॅक्टिस सेट 10.1 यामधला पहिल्या प्रश्नातलं लंबगणित आपण बघतोय। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही 8 गणित ऑलरेडी बघितलेली आहेत। ती जर सोडवलेली तुम्हाला सोपी वाटत असेल, चांगली वाटत असेल, पटकन कळत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट्स करा। आता हे पुढचं गणित बघा कसं सोडवायचं आहे। पहिल्यांदा ॲज युजुअल आपण इथे एक ट्रायंगल काढून ठेवायचा। ट्रायंगल मध्ये खालच्या बाजूला 2 मायनस साइन आणि वरच्या बाजूला एक प्लस साइन। ह्याचा उपयोग आपल्याला नंतर चिन्हांचा भागाकार करताना होतो आणि त्यानंतर इथं आपण रफ वर्ग सुरू करूया। ही जरी एवढी मोठी आपल्याला पॉलिनॉमियल दिसत असेल तरी सुद्धा फक्त एक एक त्यातला टर्म आपण घ्यायचा आहे आणि त्याला डिव्हिडंडने डिवाइड करायचा आहे। आता 6x⁴ 6 इंटू साठी नेहमी मी तुम्हाला सांगितलंय तसं पॉइंट चिन्ह x⁵ आहे म्हणून x इंटू x 4 टाइम झालं आणि हे 5 टाइम x। हे गुणाकाराच्या ऐवजी मी पॉइंट चिन्ह दिलेलं आहे तसं चालतं। 6 ह्याला प्लस चिन्ह आहे आणि डिवाइडेड बाय 2x², 2 इंटू x। आता संख्येनी संख्येला म्हणजे कोएफिशिएंट आणि कोएफिशिएंटचा डिव्हिजन करा। 2/2 1 जार 2 2 3 जार 6। वरच्या एका x ला खालचा एक x कट करा, वरच्या एका x ला खालचा एक x कट करा। आता या ठिकाणी संख्येचा चिन्हांचा भागाकार दोन्हीकडे प्लस आहे त्यामुळे तुमचं उत्तर येईल प्लस। त्यानंतर वरती संख्या राहिलेली आहे 3 आणि खालचे सगळे x कट झाले, वरती 3 वेळेला x राहिलाय म्हणजे x गुणिले x म्हणजे गुणाकारामध्ये जी सारखी इथं व्हेरिएबल आहे तो एकदाच लिहून घ्यायचा आणि त्यांच्या घातांकांची म्हणजे इंडायसेसची ऍडिशन करायची 1 2 आणि 3 म्हणजे उत्तर आलं 3x³ हा तुमचा क्वेश्चन आहे। या ठिकाणी 3x³ लिहा। पुन्हा जे तुमचं क्वेश्चन आलेलं आहे त्या क्वेश्चनला या डिव्हिडंडनी पुन्हा मल्टिप्लाय करायचं। ते मल्टिप्लाय तुम्ही व्हर्टिकली पण करू शकता आणि हॉरिझॉन्टली पण करू शकता। तर या ठिकाणी आपण व्हर्टिकली मल्टिप्लाय करूया, हॉरिझॉन्टली मल्टिप्लाय करूया। आता बघा पहिल्यांदा संख्यांचा गुणाकार 3 × 2 6, 3 2 जार 6, x⁵3 x⁵2 म्हणजेच व्हेरिएबल जे एकच आहे ते एकदा लिहून घेतलं आणि त्यांच्या घातांकांची इंडायसेसची ऍडिशन केली 6x⁵5। तर ते त्याच्या खाली इथं बरोबर 6x⁵5 जिथं आहे तिथंच ते लिहून घ्यायचं। पहिल्या ठिकाणीच आहे 6x⁵5। सबट्रॅक्शन भागाकारामध्ये आपण सबट्रॅक्शन करतोय ते हे सबट्रॅक्शनचं चिन्ह। त्यानंतर आपल्या उत्तराला चिन्ह आलं होतं प्लस आणि ते बदलून मायनस करा। त्यानंतर पूर्ण एक रेष काढून घ्यायची। वरचा 6x⁵5 ला प्लस चिन्ह आहे, खालच्या 6x⁵5 ला मायनस चिन्ह आहे। एकदम खालचं चिन्ह बदललेलं चिन्ह विचारात घ्यायचं। प्लस आणि मायनस कट झाले, या ठिकाणी 0 राहतील। पुढची राहिलेली पूर्ण टर्म आहे तशी लिहून घ्यायची 4x⁴ प्लस 8x³ प्लस 2x²। पुन्हा यातली पहिली टर्म आता इथे चिन्ह आहे -4x⁵5 -4 4 टाइम x घ्यायचा, डिवाइडेड करायचं आहे। डिव्हिडंड आहे 2x², मग 2x² ने डिवाइड करण्यासाठी 2 x। पुन्हा संख्यांचा इथं प्लस मायनस आहे, इथं प्लस आहे। मायनस आणि प्लस दोन चिन्ह या ठिकाणी क्लोज केली तर एक चिन्ह शिल्लक राहत आहे ते आहे मायनस, म्हणजे तुमच्या उत्तराला चिन्ह येईल मायनस। त्याच्यानंतर आता संख्येचा भागाकार 2 1 2 2 1 जार 2 2 2 जार 5। संख्येमध्ये भागाकाराला 2, पुन्हा वरच्या एका x ला खालचा एक x कट होईल, वरच्या एका x ला खालचा एक x कट होईल। आता या ठिकाणी x × x शिल्लक राहिले, जे व्हेरिएबल सारखंच आहे म्हणून ते एकदाच लिहून घ्यायचं आणि इंडायसेस म्हणजे त्यांच्या घातांकांची बेरीज करायची जेव्हा त्या दोघांचा गुणाकार सांगितलेला असतो। मग x × x म्हणजे x²। तुमचं क्वेश्चन आलं -2x²। पुन्हा आलेलं आपलं उत्तर ह्याला आणि डिव्हिडंड या दोन्हींचा मल्टिप्लिकेशन गुणाकार -2x² × 2x²। आता या ठिकाणी पुन्हा नंबरचा कोएफिशिएंट इंटू कोएफिशिएंट -2 × +2 म्हणजे पुन्हा प्लस आणि बघा -2 × +2 मायनस आणि प्लस म्हणजे उत्तराला चिन्ह येईल -2 × 2 4 x⁵2 × x⁵2 म्हणजे x⁴4। या ठिकाणी
4x रेज टू पॉवर 4 त्यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे, चिन्ह बदलून इथं प्लस होईल, पुढचं पुन्हा आहे तसं प्लस 4x रेज टू पॉवर 4 आणि हे मायनस 4x रेज टू पॉवर 4 हे कट होतील, या ठिकाणी पुन्हा 0 राहील. पुन्हा पुढचे राहिलेले टर्म्स आहे तशा लिहून घ्या. 8x क्यूब प्लस 2x स्क्वेअर. आता पुन्हा रफ वर्क साठी परत इकडे वळूया. हे वरचं आधीच झालेलं रफ वर्क मी पुसून घेते. आता याच्यामध्ये प्लस 8x क्यूब म्हणजे या ठिकाणी प्लस 8 इंटू एक्स इंटू एक्स इंटू एक्स, कारण x क्यूब होतं म्हणून. आणि पुन्हा डिव्हिडंड बघा 2 इंटू एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर आहे, ह्याला पण प्लस चिन्ह, दोन्ही प्लस चिन्ह असेल त्यावेळी तुमचं उत्तराचं चिन्ह प्लसच येईल. आता संख्येचा कोएफिशियंटचा भागाकार 2 1s are 2, 2 4s are 8, या ठिकाणी क्वेश्चन आला 4. आता वरच्या एका x ला खालचा एक x कट झाला, वरच्या एका x ला खालचा एक x कट झाला, म्हणजे फक्त x हे राहिलं. मग आता या ठिकाणी तुमचं कोएफिशियंट आलं, सॉरी क्वेश्चन आला 4x. आता या 4x हे आलेल्या क्वेश्चनला इंटू 2x क्यूब करायचं, म्हणजे डिव्हिडंडनी मल्टिप्लाय करायचं. ते तुम्ही व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं करा, कसंही केलं तरी गुणाकार सेमच येतो. प्लस 4 इंटू 2, 4 इंटू 2 8 आणि x इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे x क्यूब. आता हे आलेले उत्तर 8x क्यूब, या x क्यूबच्या खाली लिहा 8x क्यूब. इथे ह्याला प्लस साइन मायनस साइन, कारण आपल्याला डिव्हिजन मध्ये आपण सबट्रॅक्शन करतो म्हणून. आता हे प्लस साइन चेंज होऊन या ठिकाणी मायनस होईल, त्यानंतर खाली एक आडवी रेष घ्या, प्लस 8x क्यूब आणि मायनस 8x क्यूब, कारण शेवटचं चिन्ह बघायचं आहे, जाऊन इथे राहिले 0. पुन्हा शेवटची राहिलेली टर्म आहे 2x स्क्वेअर, पुन्हा 2x स्क्वेअर या ठिकाणी 2 इंटू एक्स इंटू एक्स आपण डिवाइड करायला सुद्धा 2x स्क्वेअरच आहे, म्हणजे 2 इंटू एक्स इंटू एक्स. आता बघा दोन्हीला प्लस चिन्ह आहे, म्हणजे तुमच्या उत्तराचं चिन्ह प्लसच येईल. संख्येने संख्येला भागलं 2 1s are 2, 2 1s are 2, x 1 एका x ला एक x कट, ह्या एका x ला हा एक x कट, म्हणजे तुमचं क्वेश्चन या ठिकाणी येते +1. आता हे इथं +1. आता कुठल्याही संख्येला 1 नी मल्टिप्लाय केलं तर आन्सर तेच असतं, म्हणजे तुमचं जे डिव्हिडंड आहे 2x स्क्वेअर इंटू 1 तुम्हाला क्वेश्चननी मल्टिप्लाय करायचं आहे, तर त्याचा आन्सर येईल 2x स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी पुन्हा प्लस चिन्ह इथं प्लसच आलेलं आहे, प्लस 2x स्क्वेअर आणि त्याचं चिन्ह बदलून मायनस होईल, प्लस 2x स्क्वेअर आणि मायनस 2x स्क्वेअर कट झाले, रिमाइंडर आलं 0. म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला आन्सर क्वेश्चन मध्ये आन्सर वरचं लिहायचं असतं आणि रिमाइंडर म्हणून सेपरेट पुन्हा रिमाइंडर लिहायचं असतं. आता तुम्ही याचं उत्तर कसं लिहिणार, त्यांनी विचारलं आहे क्वेश्चन, या ठिकाणी क्वेश्चन म्हणून लिहायचं आणि रिमाइंडर मध्ये रिमाइंडर. क्वेश्चन काय आलं 3x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 आणि रिमाइंडर किती आहे तुमचं 0, तर रिमाइंडर मध्ये 0. असं तुमचं हे 9वं गणित सोडवून झालं. स्टेप बाय स्टेप आपण गेलं तर कुठलंच गणित अवघड नाहीये, फक्त एक एक टर्म लिहून घ्यायची, कट करत जायचं, जे शिल्लक राहील ते क्वेश्चन मध्ये लिहायचं आणि पुन्हा ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा. इथं तुमचं जे उत्तर येतं क्वेश्चन इंटू डिव्हिडंड, क्वेश्चन इंटू डिव्हिडंड, क्वेश्चन इंटू डिव्हिडंड आणि त्यांचाच मल्टिप्लिकेशन त्या टर्म खाली लिहित जायचं आणि सबट्रॅक्शन करायचं. आणि आता ह्या संग्रहामधलं शेवटचं राहिलेलं 10वं गणित आपण बघूया. 10.1 मधलं पहिल्या प्रश्नातलं शेवटचं 10वं गणित. पुन्हा आपण या ठिकाणी हे गणित लिहून घेतलेलं आहे. 25m raised to power 4 minus 15m cube plus 10m plus 8 divided by 5m cube. आता पहिली टर्म लिहून घ्यायची 25 into m into m into m into m आणि त्याला कितीने डिवाइड करायचं आहे 5m cube. 5 into m into m into m. ज्यावेळी मी इथे चिन्ह दिलेले नसेल त्यावेळेला समजायचं की दोन्हीला प्लस चिन्हच आहे. आता कोएफिशिएंट डिवाइडेड बाय कोएफिशिएंट 5 1s are 5,
5 5 जा 25 प्लस चिन्ह आणि कोइफिशियंटचं डिव्हिजन झालेलं आहे, त्याचा क्वेश्चन आला 5. आता व्हेरिएबल एका m ला एक m कट झाला, एका m ला एक m कट झाला, अजून एक m आहे त्या m ला हा एक m कट झाला. आता वरती फक्त एकच m शिल्लक राहिला आहे, मग तो तुमचा क्वेश्चन आला 5m. हा 5m या ठिकाणी लिहून घेतला. ह्या आलेल्या तुमच्या क्वेश्चनला डिव्हिडंडनी मल्टिप्लाय करायचं आहे. 5m हा आपला डिव्हिडंड आहे. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन कोइफिशियंट इंटू कोइफिशियंट 5 इंटू 5 मल्टिप्लिकेशन आलं 25. m रेज टू पॉवर 1 इंटू m रेज टू पॉवर 3 म्हणजे जे व्हेरिएबल आहे सारखं ते एकदा लिहून घेतलं आणि त्यांच्या इंडायसेसची ऍडिशन केली. 3 प्लस 1 4 म्हणजे या ठिकाणी 25m रेज टू पॉवर 4 हे आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळालेलं आहे, ते याच्या खाली लिहायचं. डिव्हिजन मध्ये आपण सबट्रॅक्शन करतो म्हणून या ठिकाणी हे सबट्रॅक्शनचं साइन दिलेलं आहे. याचा मल्टिप्लिकेशनचं साइन प्लस आलेलं आहे म्हणून ते प्लस, आणि सेकंड टर्मची आपण सबट्रॅक्शन करत असताना जी सेकंड टर्म असते त्याचा आपण साइन चेंज करतो म्हणून इथं मायनस येईल. त्याच्यानंतर त्याच्या खाली एक रेष काढून घ्या पूर्ण आडवी. प्लस 25m रेज टू पॉवर 4 आणि हे मायनस 25m रेज टू पॉवर 4 निघून गेले, 0 राहिलं. राहिलेल्या सगळ्या टर्म ॲज इट इज लिहून घ्या. 15m क्यूब प्लस 10m आणि प्लस 8. पुन्हा यातली पहिली टर्म आता ही घेत असताना मायनस चिन्ह आहे म्हणून ते मी आधी लिहून घेतलं. 15 इंटू m इंटू m इंटू m आणि डिवायडेड बाय प्लस 5 m क्यूब म्हणजे पुन्हा m इंटू m इंटू m. आता पहिल्यांदा चिन्हांचा गुणाकार मायनस आणि प्लस, हे मायनस आणि प्लस क्लोज केलं तर फक्त मायनस चिन्ह शिल्लक राहतंय म्हणजे तुमच्या आन्सरला चिन्ह मायनस येणार. आता स्टेप बाय स्टेप आधी चिन्हांचा भागाकार झाला, आता संख्येचा कोइफिशियंटचा 5 1 are 5 5 3 are 15 म्हणजे कोइफिशियंटचा क्वेश्चन आलं 3 -3. आणि आता एक हे m ला m गेला, m ला m गेला, पुन्हा वरच्या एका m ला खालचा एक m गेला म्हणजे या ठिकाणी m सगळे संपले. मग क्वेश्चन मध्ये फक्त तुम्हाला -3 लिहायचं आहे. आता हा -3 जो आला त्याला तुम्ही 5m क्यूब नी मल्टिप्लाय करा म्हणजे हे 5m क्यूब इंटू -3 आलेला क्वेश्चन. ह्याचं चिन्ह प्लस आहे आणि ह्याचं मायनस आहे. प्लस आणि मायनस दोन्ही क्लोज केलं तर उत्तराला साइन मायनस राहील, तर या ठिकाणी मायनस चिन्ह. 5 इंटू 3 15 आलं आणि m क्यूब बरोबर मल्टिप्लाय करायला दुसरा व्हेरिएबलच नाहीये म्हणून या ठिकाणी m क्यूब आहे तसाच लिहिला. म्हणजे तुमचं आता या ठिकाणी उत्तर आलं आहे -15m क्यूब. आता या ठिकाणी -15m क्यूब हे लिहून घेतलं. इथं मेन मायनस साइन, ही साइन चेंज करून प्लस झाली आणि त्याच्यानंतर खाली रेष घ्या. हे प्लस 15m क्यूब आणि हे -15m क्यूब निघून गेले, 0 राहिले. आता या ठिकाणी राहिलेल्या टर्म्स लिहून घ्या 10m + 8. आता या ठिकाणी भागाकार करत असताना केव्हा थांबायचं पुन्हा एकदा मी तुम्हाला समजावून सांगते. हे रफ वर्क मी थोडं पुसून घेते, या ठिकाणी जागा पुरत नाहीये म्हणून. बघा हे 10m मी इथं लिहून घेतलं 10 इंटू m आणि त्याला भागिले 5m क्यूब. हे 5 इंटू m इंटू m इंटू m. ज्या वेळेला खालती व्हेरिएबलची संख्या जास्त असेल आणि वरची कमी असेल त्यावेळेला हा भागाकार करता येत नाही. छेदामध्ये व्हेरिएबल राहता कामा नये म्हणून हा भागाकार होणार नाही. म्हणून या ठिकाणी भागायचं नाही, हे तुम्ही रिमाइंडर मध्ये लिहायचं. म्हणजे तुमचं क्वेश्चन आला 5m - 3 आणि रिमाइंडर मध्ये इथं या ठिकाणी राहणार आहे 10m + 8. अशा पद्धतीने 10.1 ही एक्सरसाइज आपण पूर्ण केली. तुम्हाला ही गणितं कळत असतील, सोपी वाटत असतील तर नक्की कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि आम्हाला असंच प्रोत्साहन द्या.